नमस्कार. मालमत्ता कायद्याच्या जगात आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हक्क सोडपत्र म्हणजे रिलिंक्वेन्समेंट डीड आणि ते रद्द करण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया. आता जे लॉ, ज्युडिशरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लक्ष देऊ नये का? तर आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे एक केस स्टडी, एक खरंखुरं कायदेशीर कोड. कल्पना करा 2011 साली एक हक्क सोडपत्र रजिस्टर होतं. ज्या मावशीने त्यावर सही केली होती त्यांचा 2014 मध्ये मृत्यू होतो आणि मग 2017 साली त्यांची मुलं कोर्टात जातात हे हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी. आता इथे खरा प्रश्न निर्माण होतो. कायदा तर म्हणतो की 3 वर्षांच्या आत दावा करायला हवा. मग 2017 मध्ये दाखल केलेला हा दावा टिकेल का, की मुदत संपली म्हणून कोर्ट तो फेटाळून लावेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण कायद्याच्या प्रत्येक कलमाचा आणि कोर्टाच्या निकालांचा आधार घेत शोधणार आहोत. चला तर मग या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक थोडक्यात रूपरेषा बघूया. आपण एका कौटुंबिक वादापासून सुरुवात करू. मग हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. नोंदणीची सक्ती का असते ते पाहू. ते रद्द करण्याची कारणं कोणती आहेत. विशिष्ट दिलासा कायद्यातली कलमं 31 ते 33 काय सांगतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर, मुदत मर्यादेवरचा अंतिम निर्णय काय असेल. हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया या सगळ्या वादाच्या मुळाशी असलेल्या गोष्टीपासून, म्हणजेच हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय. हक्क सोडपत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीड बघा, हे एक असं कायदेशीर कागदपत्र आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती, समजा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये अनेक वारस आहेत, तर त्यापैकी एक वारस आपला हिस्सा किंवा अधिकार स्वेच्छेने दुसऱ्या वारसाच्या नावे सोडून देतो. म्हणजे मला या प्रॉपर्टीतला माझा वाटा नको, तुम्ही तुला देत आहे असं कायदेशीररित्या लिखून देणं. हे एक प्रकारे आपलं हक्क सोडण्याचं अधिकृत जाहीरनामाच आहे. आता या हक्क सोडपत्राच्या मागे एक खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व काम करतं, ज्याला डॉक्ट्रिन ऑफ वेवर किंवा हक्कत्यागाचा सिद्धांत म्हणतात. कायदा काय मानतो? कायदा असं गृहीत धरतो की जेव्हा तुम्ही तुमचा हक्क सोडता तेव्हा तुम्हाला त्या हक्काची पूर्ण माहिती होती आणि तुम्ही तो कोणत्याही दबावाखाली नाही तर तुमच्या इच्छेने सोडला आहे. इथे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे हक्क सोडण्याचा हेतू आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं पूर्ण ज्ञान होतं. या 2 गोष्टी असल्याशिवाय त्याला कायदेशीर अर्थ राहत नाही. ओके, तर हक्क तुम्ही सोडू शकता, पण ते कायदेशीररित्या वैध होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची, खरं तर एक अटळ अट आहे. चला बघूया ती काय आहे. आणि ती अट म्हणजे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तेजराव भाऊराव विरुद्ध सुमनबाई या 2023च्या केसमध्ये अगदी स्पष्ट शब्दात सांगितले, वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी नोंदणी न केलेलं हक्क सोडपत्र न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकार्य नाही. म्हणजे जर तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं पण सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन ते रजिस्टर नाही केलं तर त्या कागदाला कोर्टात काहीही किंमत नाही. इतकं हे महत्त्वाचं आहे. आता कोर्टाने हा निर्णय काही हवेत दिलेला नाही. यामागे नोंदणी कायदा 1908 म्हणजेच रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908चा भक्कम आधार आहे. यातली 2 कलमं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं कलम 17(1)(b). हे कलम सरळ सांगतं की कोणताही असा दस्तऐवज ज्यामुळे एखाद्या स्थावर मालमत्तेवरचा म्हणजे जमिनीवरचा किंवा घराचा हक्क तयार होतो किंवा संपतो त्याची नोंदणी करणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आणि दुसरं कलम 49. हे कलम म्हणजे एक प्रकारे पुढचा टप्पा आहे. ते म्हणतं की जर कलम 17 नुसार नोंदणी आवश्यक असलेला दस्तऐवज तुम्ही नोंदवला नाही तर तो कोर्टात पुरावा म्हणून वापरताच येणार नाही. सोपं आहे. नो रजिस्ट्रेशन, नो एव्हिडन्स. ठीक आहे, समजूया की हक्क सोडपत्र रजिस्टर केलेलं आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण झाली आहे. मग काय, विषय संपला? ते आता कधीच रद्द होऊ शकत नाही. तर तसं नाहीये. कायदा इथेही एक मार्ग खुला ठेवतो. काही विशिष्ट परिस्थितीत अगदी नोंदणीकृत दस्तऐवजालाही कोर्टात आवाहन देता येतं. चला तर मग पाहूया ती कोणती कारणं आहेत. या सगळ्या कारणांच्या मुळाशी एकच तत्त्व आहे, स्वतंत्र संमती किंवा फ्री कन्सेंट. भारतीय करार कायदा 1872 म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 सांगतो की कोणताही करार तेव्हाच वैध असतो जेव्हा तो स्वतंत्र संमतीने केला जातो. म्हणजे काय? म्हणजे जर सही घेताना बळजबरी केली असेल किंवा फसवणूक केली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अयोग्य प्रभाव टाकून सही घेतली असेल तर त्याला स्वतंत्र संमती म्हणता येत नाही. आणि जर फ्री कन्सेंटच नसेल तर तो दस्तऐवज रद्द होऊ शकतो. आणि अशा प्रकारे फसवणुकीने किंवा बळजबरीने तयार केलेल्या दस्तऐवजांना रद्द करण्यासाठी कायद्याच्या भात्यातला सगळ्यात महत्त्वाचा बाण म्हणजे विशिष्ट दिलासा कायदा 1963 म्हणजेच स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963.
हा कायदा न्यायालयाला काही विशेष अधिकार देतो. चला तर मग आता आपण या स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधल्या त्या महत्त्वाच्या कलमांचं जरा सविस्तर विश्लेषण करूया, जी या संपूर्ण प्रक्रियेचा आधार आहेत. इथे 3 कलमं खूप महत्वाची आहेत. पहिलं कलम 31 हे कलम कोर्टाला पॉवर देतं. जर एखादं डॉक्युमेंट व्हॉइड किंवा व्हॉइडेबल असेल, म्हणजे ते कायद्याच्या नजरेत अवैध असेल आणि जर ते तसंच राहिलं तर एखाद्याचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी वाजवी भीती असेल, तर कोर्ट ते डॉक्युमेंट रद्द करण्याचा आदेश देऊ शकतं. दुसरं आहे कलम 32. हे आणखी इंटरेस्टिंग आहे. समजा एकाच डॉक्युमेंटमध्ये 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातली फक्त एकच गोष्ट चुकीची आहे, तर कोर्ट संपूर्ण डॉक्युमेंट रद्द न करता फक्त तो चुकीचा भाग रद्द करून बाकीचा भाग वैध ठेवू शकतं. आणि तिसरं कलम 33 हे न्यायाच्या तत्वावर आधारित आहे. कोर्ट फक्त डॉक्युमेंट रद्द करून थांबत नाही, तर ज्या व्यक्तीला त्या चुकीच्या डॉक्युमेंटमुळे फायदा झाला असेल त्याला तो फायदा परत करण्याचे किंवा समोरच्याचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई देण्याचे आदेशही देऊ शकतं. म्हणजे परिस्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, तर आत्तापर्यंत आपण सगळी कायदेशीर शस्त्र समजून घेतली. आत्ता वेळ आली आहे आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधण्याची. ती जी 3 वर्षांची मुदतमर्यादा आहे त्याचं काय? त्यासाठी आपल्याला मुदतमर्यादा कायदा 1963 म्हणजे लिमिटेशन ॲक्ट 1963 कडे जावं लागेल. तर उत्तर आहे हो, मुदत 3 वर्षांचीच आहे. मुदत मर्यादा कायद्याचं अनुच्छेद 59 म्हणजेच आर्टिकल 59 हे स्पष्टपणे सांगतं की कोणताही दस्तऐवज रद्द करण्यासाठी दावा दाखल करायचा असेल तर तो 3 वर्षांच्या आत करावा लागतो. पण इथेच खरी मेख आहे. सामान्यपणे काय वाटतं की ही 3 वर्षांची मुदत 2011 पासून म्हणजे ज्या दिवशी डॉक्युमेंटवर सही झाली त्या दिवसापासून मोजायला सुरुवात झाली असेल. पण नाही, कायद्यातला खरा बारकावा इथेच लपलेला आहे. महत्वाचा प्रश्न हा नाही की मुदत किती आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की ती मोजायला सुरुवात कधीपासून होते. आणि याचं उत्तर त्याच अनुच्छेद 59 मध्ये दडलेलं आहे. कायदा म्हणतो ही 3 वर्षांची मुदत दस्तऐवज तयार झाल्याच्या तारखेपासून सुरू होत नाही. ती सुरू होते त्या दिवसापासून ज्या दिवशी दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास फसवणुकीची किंवा बळजबरीची गोष्ट पहिल्यांदा येते. कायद्याची भाषा आहे when the facts entitling the plaintiff to have the instrument cancelled first become known to him. म्हणजे ज्ञानाची तारीख, सहीची तारीख नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे तत्व आपण आपल्या मूळ केसला लावूया. दस्तऐवज 2011चा आहे, दावा 2017 मध्ये दाखल झाला. वरवर पाहता 6 वर्ष झाली. पण जर त्या मुलांनी कोर्टात हे सिद्ध केलं की त्यांच्या आईसोबत झालेली फसवणूक किंवा बळजबरी त्यांना समजा 2015 मध्ये किंवा 2016 मध्ये पहिल्यांदा समजली, तर तिथून 3 वर्षांची मुदत मोजली जाईल आणि मग 2017 मध्ये दाखल केलेला त्यांचा दावा कायद्याच्या मुद्दतीत बसेल आणि तो कोर्टात टिकू शकेल. तर मग या सगळ्या चर्चेतून एक मोठा कायदेशीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एका बाजूला आहे नोंदणीकृत सहीची कायदेशीर प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वतंत्र संमतीचं तत्व. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायद्याच्या नजरेत सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे? केवळ एका कागदावर केलेली सही की ती सही करण्यामागचा स्वतंत्र आणि निर्भीड हेतू?